हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। श्री चैतन्य चरितामृत अंत्यलीला अध्याय 10 श्लोक 96। चैतन्य महाप्रभू आपल्या भक्तांसमोर प्रसाद ग्रहण करतात आहे। तर आपण आलो होतो गोविंद महाप्रभूंचे पर्सनल सर्वंट आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला शिकवतात आहे की सेवा लागी कोटी अपराध नाही गणी, स्वनिमित्त अपराधा भासे भय मानी। इथे आपण थांबलो होतो की महाप्रभूंच्या सेवेकरता त्याने काही अपराध होत असतील तर इवन कोटी अपराध त्यांना काही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे, पण स्वनिमित्त अपराध आहे। पण स्वतःच्या कम्फर्टसाठी जर अपराध होत असेल तर त्याचा इवन आभास पण असेल तर त्याचं त्यांना भय वाटतं। एतो सब मने करी गोविंद रहिला, प्रभू येई पूछेला तारा उत्तर ना दिला। अशा प्रकारे विचार करून गोविंद काय झालं ते शांत राहिले आणि त्यांनी महाप्रभूंच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही। प्रत्यह प्रभुर निद्राय यान प्रसाद लाईते, से दिवसेर श्रम देखी लागिला चापिते। आवाज ठीक आहे? तर रोज महाप्रभूंची सेवा काय होती? गोविंद महाप्रभूंची सेवा काय करायचे? त्यांच्यासाठी लंच आणायचे आणि लंचनंतर जेव्हा महाप्रभू थोडा विश्रांती घ्यायचे वामकुक्षी, तेव्हा गोविंद त्यांच्या शरीराला मसाज करायचे। यतेह पथ नाही याई बेके बने, महाअपराध है प्रभुर लांघणे। कारण दुसरा रस्ता नव्हता म्हणून त्यांनी काय केलं, महाप्रभूंचं शरीर ओलांडून ते आतमध्ये गेले। पण स्वतः मात्र आता बाहेर येताना जर तसं केलं त्यांनी, महाप्रभूंच्या शरीराला ओलांडलं असतं तर तो खूप मोठा अपराध होता। कारण ते नंतर स्वतःचा प्रसाद घेण्यासाठी जात होते। आई सब हय भक्ती शास्त्र सूक्ष्म मर्म, चैतन्यर कृपाय जाने आई सब धर्म। महाप्रभू चैतन्य चरितामृत म्हणजे काय? श्री चैतन्य चरितामृत म्हणजे महाप्रभू आपल्या स्वतःच्या आचरणाने शिकवतात की भक्ताने कशा प्रकारे व्यवहार करावा। त्यात हे काय? भक्तिशास्त्र सूक्ष्म मर्म। भक्ती एक प्रोसेस आहे, त्याचे सूक्ष्म मर्म आहेत, हे डिटेल्स। काही जनरल असतात की भक्ती म्हणजे काय, 16 माळा करा, 4 नियम पालन करा, प्रसाद घ्या, हे की नाही? हे जनरल नियम झाले, इम्पॉर्टंट आहेत ते। पण त्यानंतर वैष्णव व्यवहार, तर हे जाणण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? चैतन्य कृपाय जाने आई सब धर्म। जोपर्यंत महाप्रभूंची कृपा आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हे जे सूक्ष्म डिटेल्स जे आहेत, रूल्स नियम, म्हणजे ते आपल्याला कळणार नाही। मॅच्युरिटी एक्झॅक्ट ॲप्ट, जेवढंच बोलायचं जेवढं पाहिजे तेवढंच सेवा करायची, म्हणजे नो एक्स्ट्रा। जसं प्रभुपाद एकदा म्हणतात मला तहान लागली पाणी आणा, तर प्रभुपाद सांगतात की हुशार करून सर्व म्हणे मी प्रभुपाद थकले असतील तर मी दूध आणतो, म्हणजे प्रभुपादांना एनर्जी येईल। तर प्रभुपाद म्हणजे सांगितलं पाणी म्हणजे पाणी, स्वतःचं डोकं नाही लावायचं। अशा प्रकारे तर हे मर्म व्हायला तर त्याला काय लागतं? शुद्धीकरण। तर सेवा म्हणजे काय? शुद्धीकरण। फॉल्स इगो जो असतो आपला अहंकार,
तो महत सेवाने शुद्ध होईल, ठेचून जाईल. कारण काय, महत सेवा म्हणजे 2 प्रकार आहे. जोपर्यंत ते बघत नाहीत की हा आपली सेवा करतो आणि त्या सेवेमध्ये त्याला कष्ट होतात आहे आणि तरी तो करतो आहे, तेव्हा कुठे आत्मदिल ते त्यांचं जे मर्म आहे, त्यांची संपत्ती आहे ती देतील. ते प्रसन्न होऊन संपत्ती देतील. तर महत स्वभाव काय असतो, कधीकधी वज्रासारखा कठोर, कधीकधी फुलासारखा मृदू. हे काय महत यांचे जनरल स्वभाव असतात. कधीकधी खूप कठोर बोलतात, कधी पण दोन्ही वेळेस त्यांचा हेतू काय असतो, द्वेष नाही किंवा स्वार्थ नाही, तर समोरच्याची मदत, त्याला ॲक्च्युली योग्य पथावर आणण्याचा प्रयत्न. हे केल्यानंतर काय होईल, ही मॅच्युरिटी आपल्याला येईल. कशा प्रकारे भक्तांची व्यवहार करा. कारण भक्तांची प्रत्येक जो काही व्यवहार आहे आपला, तो काय करेल, आपल्याला आयदर आपल्याला प्रगती पथावर नेईल किंवा अधोगतीवर नेईल. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे मुद्दा. स्पेसिफिकली जे महत आहेत, महत म्हणजे सिनियर आहेत, प्रगत भक्त आहे, त्यांच्याशी जी आपली वागणूक आहे ती अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक. भक्तगण प्रकाशिते प्रभू बडरंगी, आई सब प्रकाशिते कैला ऐत भंगी. तर महाप्रभू हे अशा प्रकारचे, आता महाप्रभू स्वतःच दारात झोपले होते, हो की नाही. महाप्रभू सर्वज्ञ आहेत, हो की नाही. स्वतःच त्यांनी हे रचलेलं आहे की कशा प्रकारे त्याला गोविंदाचे जे ॲक्च्युली आध्यात्मिक गुण आहेत ते प्रकाशित करण्याचा त्यांचा हेतू होता. त्यामुळे त्यांनी ही अशा प्रकारची लीला रचली की दारातच झोपले, की बघायचा हा कितपत कसा वागतो. संक्षेपे कहिलू आई परी मुंडा नृत्य, अद्यापिह गाया हा चैतन्य भृत्य. अशा प्रकारे मी जगन्नाथ मंदिरात महाप्रभूंचा जो नृत्य आहे त्याचा जो वृत्तांत आहे थोडक्यात सांगितला. आणि महाप्रभूंचे जे सेवक आहेत गोविंद, नाही महाप्रभूंचे जे सेवक आहेत तर ते अजूनही तिथे नाचतात आहे की नाही. अजून आपण जातो तर सतत नृत्य चालू असतं. आई मत महाप्रभू लाय्या निजगण, गुंडीच्या ग्रहेर कैला क्षालन मार्जन. हे गुंडीच्या मार्जन, गुंडीच्या मंदिराची वैशिष्ट्यता काय, की हे मंदिर फक्त 5 दिवस वॉटेवर आहे ना, 5 दिवस उघडं असतं, जोपर्यंत जगन्नाथजी तिथे थांबतात आणि नंतर मग लक्ष्मीदेवी आणि त्यांचे सर्व येऊन त्यांना परत घेऊन जातात, हे की नाही. बाकी सर्व दिवस मंदिर बंद असतं. तर 360 दिवस समजा मंदिर बंद असेल, कोणीच नाही आहे, तर काय होईल, धूळ जमा होईल तिथे. म्हणून गुंडीचा मार्जन हा एक दरवर्षीचा एक प्रोग्राम आहे जो महाप्रभू स्वतःहून आपल्या टीमसोबत करत असतात ॲज युजल. पूर्ववत कैला प्रभू कीर्तन नर्तन, पूर्ववत टोटाय कैला वन्य भोजन. तर दरवर्षी तोच शेड्यूल दिनचर्या त्या प्रकारे ते वागायचे, फॉलो करायचे शेड्यूल. डान्सिंग, चॅन्टिंग आणि नंतर पिकनिक. कुठे तर गुंडीच्या मंदिराच्या बाजूलाच एक गार्डन आहे, तिथेच महाप्रभू स्वतःहून सगळ्यांना. पहिले नृत्य असं व्हायचं की कंटिन्युअस नृत्य, कधी कधी 72 तास, नंतर मग भोजन, तर भरपूर भोजन पण व्हायचं.
पूर्ववत रथ आगे करीला नर्तन, हेरा पंचमी यात्रा कैला दर्शन. महाप्रभू स्वतःहून जगन्नाथजींच्या रथासमोर नृत्य करत असत. त्यानंतर हेरा पंचमी उत्सव हा ते साजरा करत. 4 मास वर्षाय रहिला सब भक्तगण, जन्माष्टमी आदी यात्रा कैला दर्शन. तर 4 हे जे पावसाळ्याचे महिने आहेत, चातुर्मास, हे सर्व बंगाली भक्त पुरीमध्ये घालवत आणि सर्व जन्माष्टमी आदी सर्व जे उत्सव आहेत ते साजरा करत असत. पूर्वे यदि गौड हैते भक्तगण आईला, प्रभुरे किचू खावायते सबार इच्छा हैला. पूर्वी जेव्हा सर्व भक्तजण बंगालमधून आले तेव्हा सगळ्यांनी विचार केला की महाप्रभूंना काहीतरी खायला द्यावं. केह कोण प्रसादानी, देय गोविंदा ठाई, इहा येन अवश्य भक्षण करे न गोसाई. जसं आपण पण आता तर जसं नरसिंह चतुर्दशी आहे किंवा जे पण फेस्टिवल आपण करतो, जन्माष्टमी, राधाष्टमी, तर काय करतो आपण, घरून भोग आणतो की नाही भगवंतांसाठी. सगळ्यांची इच्छा काय असते, भगवंतांनी हे खावं. 56 भोग, 108. त्याच प्रकारे सगळ्यांनी गोविंदाला आपापले द्रोण दिले. द्रोण तेव्हा प्लास्टिक पिशव्या होत्या, तर गोणी द्यायचे आणि म्हणायचे बघा तुमच्या हाताचा सगळं महाप्रभूंनी खायला पाहिजे, तुम्ही त्यांना द्या. तसे खूप म्हणजे पूर्ण रूम भरली ॲक्च्युली ते. आणि प्रत्येक भक्ताने विशिष्ट व्यंजन आणले होते आणि त्याने सगळ्यांनी विशेष विनंती केली होती. जसं ॲक्च्युली महाराजांचा म्हणजे वाढदिवस तेव्हा काय करतात, सगळे काय ना काही घेऊन येतात आणि हे थोडं महाराजांना देऊन टाका, त्यांनी खायला पाहिजे. त्याच प्रकारे केह पैडा, केह नाडू, केह पिठा पायी, पीठपाना, बहुमूल्य उत्तम प्रसाद प्रकार या रवनाना. तर पेढा, लाडू, केक्स, स्वीट राईस अशा प्रकारचे बहुमूल्य वेगवेगळ्या प्रकारचे बहुमूल्य जे व्यंजन आहेत त्यांनी महाप्रभूंसाठी दिले. अमुक आई दियाचे गोविंद करे निवेदन, धरी राख बलिप्रभू ना करे न भक्षण. महाप्रभूंसोबत गोविंद प्रत्येक व्यंजन घेऊन जायचे आणि म्हणायचे की हे या भक्तांनी आणलेलं आहे. पण ॲक्च्युली महाप्रभू काहीच खायचे नाही. ते म्हणायचं ठीक आहे ठेवून द्या, नंतर बघूया. धरिते घरेर भरिला एक कोना, 6 जनेर भक्षयत हैला संचयन. असं म्हणत एक कोपरा पूर्ण भरला, 60 जण खातील अशा प्रकारचा सगळं क्वांटिटी जमली. 100 जनेर म्हणजे 100 जण. गोविंदे रे सबे पूछे करिया यतन, आमा दत्त प्रसाद प्रभुरे की करायला भक्षण. सर्व भक्त गोविंदला विचारायचे उत्सुकतेने की महाप्रभूंनी आम्ही आणलेला प्रसाद खाल्ला का. कहा किचू कही गोविंद करे वांछन, आरदीन प्रभुरे कहे निर्वेद वचन. जेव्हा भक्तांनी एक दिवशी गोविंदाला विचारले तेव्हा म्हणजे बरेचदा त्याला खोटं बोलावं लागायचं, म्हणून त्यांनी एकदा विचारलंच महाप्रभूंना, कारण मी खोटं बोलू शकत नाही बरेचदा. आचार्यादी महाशय करिया यतने, तोमारे खावा येते वस्तू देन मोरस्थाने. अद्वैत आचार्यासारखे असे रिस्पेक्टेबल आदरणीय व्यक्ती बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात तुमच्यासाठी व्यंजन आणतात आहे कष्ट करून. तुम्ही से ना खाओ तारा पूछे बार बार, कत वांछना करीमू के मने आमार निस्तार. आणि तुम्ही खात नाही ते, पण ते मला वारंवार विचारत असतात, तर मी केव्हापर्यंत मी खोटं बोलत राहायचं. तर या रिस्पॉन्सिबिलिटीमधनं मी कधी बाहेर नाही निघेल. प्रभू कहे आदि वस्या, दुःख काहे माने,
केवा की दिया छे ताहा आनह एखाने. महाप्रभू म्हणतात की तू काय मूर्खपणासारखा म्हणजे मूर्खासारखा दुःखी काय होत आहे तू. जे काय सगळ्यांनी आणलं आहे ना ते आत्ताच सगळं माझ्यासमोर आण. एत बली महाप्रभू वसिला भोजने नाम धरी धरी गोविंद करे निवेदने. महाप्रभू बसले आणि गोविंद एकेकाचं नाव घेऊन त्यांची व्यंजने त्यांच्यासमोर प्रस्तुत करत होता. आचार्य ऐ पेडा पानासार पुपी आई अमृत गुटिका मंडा कर्पूर कुपी. की हे पेढा, स्वीट राईस केक आणि अमृत गुटिका मंदा आणि कॅम्फरचा एक पॉट हे सगळं अद्वैताचार्याने दिलं. श्रीवास पंडितेर आई अनेक प्रकार पिठा पाना अमृतमंडा पद्मचिनी आर. आणि इवन श्रीवास पंडित यांनी पण तेच आणलं आहे, पद्मचिनी पण आणलं आहे. आचार्य रत्न ऐ सब उपहार आचार्य निधीर ऐ अनेक प्रकार. या दोघांनी पण आणलेले आहेत, आचार्य रत्न आणि आचार्य निधी यांनी. वासुदेव दत्तेर ऐ मुरारी गुप्तेर आर बुद्धिमंत खानेर ऐ विविध प्रकार. श्रीमान सेन श्रीमान पंडित आचार्य नंदन तानसबार दत्त ऐ करह भोजन. तर हे सर्व जे आहे तुमच्यासमोर ते प्लीज कृपा करून खा. कुलीन ग्रामेर ऐ आगे देख यत खंडवासी लोकेर ऐ देख तट. या दोन्ही कुलीन ग्राम आणि खंड श्रीखंड येथील सर्व भक्तांनी पण भरपूर काही आणलेलं आहे. आज ऐछे सबार नाम लय्या प्रभू रे आगे धरे संतुष्ट हैया प्रभू सब भोजन करे. अशा प्रकारे महाप्रभूंनी सगळ्यांनी आणलेला भोग स्वीकारला आणि संतुष्ट झाले. यद्यपि मास केरवासी मुकुट नारिकेल अमृत गुटिकाडी पानाडी सकल तथापि नूतन प्राय सब द्रव्येर स्वाद वासी विस्वाद नाहे सई प्रभुर प्रसाद. तर नारळाचे लाडू किंवा बर्फ्या किंवा मुकुट नारिकेल स्वीट बॉल्स किंवा काही प्रकारचे सॉफ्ट म्हणजे स्वीट ड्रिंक्स जे 1 महिन्यापासून पडलेले आहेत ठेवले होते तरी ते कुठल्याच प्रकारे ते शिळे झालेले नव्हते किंवा त्याची चव गेलेली नव्हती आणि ते असं वाटत होतं की ते आत्ताच बनवलेले आहे. ही आहे श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा. तर महाप्रभू तुम्ही बघा जगन्नाथपुरी येथे आपण त्यांना प्रसाद कधी पण शिळा होत नाही. म्हणजे बेसिकली तिथून मार्केटमध्ये ते दिवसभर विकतात. कधी कधी काही तर दुसऱ्या दिवशी पण जातं स्वीट भरपूर दिवशी जातं. तरी तिथलं असं वातावरण आहे की ते आणि जगन्नाथजींचा साक्षात टच असल्याकारणाने खूप टिकतो तो. शत जनेर भक्ष प्रभू दंडे के खाईला आर किचू आछे बली गोविंद पूछेला. 100 जणांचा भोग खाल्ल्यानंतर महाप्रभू विचारतात आर किचू आछे अजून काय आहे का. गोविंद बले राघवेर झाली मात्र आछे प्रभू कहे आजी राहू ताहा देखी मो पाछे. गोविंद म्हणतो की आता फक्त राघवेर झाली राहिले. महाप्रभू म्हणतात त्याला नंतर बघू. आर दिन प्रभू यदि निभ्रेते भोजन कैला राघवेर झाली खुली सकल देखिला. दुसऱ्या दिवशी महाप्रभू लंच घेतल्यानंतर त्यांनी राघवेर झाली काय केलं उघडली आणि त्यातलं बघितलं काय काय आहे. भरपूर व्यंजन होते. राघव पंडित आणि दमयंती यांनी पाठवले. सबद्रव्येर किचू खिचू उपयोग केला स्वादू सुगंधी देखी बहु प्रसन्नशीला. सगळ्यांमधून थोडं थोडं टेस्ट केलं आणि ते स्वादिष्ट आहे म्हणून त्याचा सुगंध आणि स्वाद याची प्रशंसा केली.
वत्सरेक तरे आर राखीला धरिया, भोजन काले स्वरूप परिवेशे खासाया. हा जो राघव पंडितने आणलेला जो प्रसाद हा वर्षभर चालायचा. मग जेव्हा महाप्रभू लंच झाल्यानंतर थोडा थोडा घ्यायचा. ड्राय प्रसाद, स्वीट किंवा नमकीन किंवा पाचक, हे सगळ्या वस्तू होत्या. सगळ्या प्रकार दमयंती पाठवायची. कभू रात्री काले किचू करे न उपयोग, भक्तेर श्रद्धार द्रव्य अवश्य करे न उपभोग. आता कोणी म्हणारे महाप्रभू रात्री पण खात होते. तर महाप्रभू काय करत असे, आपल्या भक्तांचं जी प्रेमपूर्वक सेवा आहे ते प्रेम आस्वादन करायचं. कधीकधी महाप्रभू रात्री उठून पण भक्तांनी बनवलेली श्रद्धापूर्वक आणि प्रेमपूर्वक जी भेट आहे या भोगाद्वारे ती आस्वादन करायचे. हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपण बघतो की भगवंतांना ॲक्च्युली काही गरज नाही या भौतिक घटकांनी बनलेलं आहे की नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपहृतम. हा महत्त्वाचा शब्द आहे, भक्ती उपहृतम. जर त्यात हे जे आहे सगळं बनलेलं हे भक्तिपूर्वक दिलं नाही असेल तर ते कितीही म्हणजे आलिशान याने बनलं असेल किंवा काय म्हणतात त्याला खर्च लागला असेल किंवा तुपात वगैरे बनलं असेल, पण त्यात भक्ती हा नसेल जो मेन इन्ग्रेडियंट, तर अष्टामी तर भगवंत अष्टामी म्हणजे खाणार नाही. प्रयतात म्हणा. उदाहरण काय आहे, विदुर आणि दुर्योधनाने प्रयत्न केले की अशी पॉवरफुल लॉंग म्हणजे असे व्यंजन बनवले त्यांनी, फीस बनवली श्रीकृष्णाला काय फूस लावण्यासाठी. जसं त्यांनी शल्यला दिले. पण श्रीकृष्ण म्हणत तुझं हे सगळं ठीक आहे, पण तुझं प्रेम कुठे आहे माझ्याबद्दल. जर प्रेम असतं तर मेन काय केलं असतं, पांडवांना जे राज्य दिलं असतं. माझ्याबद्दल प्रेम कसं व्यक्त करू शकता तुम्ही, माझ्या भक्तांबद्दल प्रेम करून, त्यांची सेवा करून. त्यामुळे मी काही खाऊ शकत नाही. आणि विदुराकडे सांगितलं नाही आहे आणि जेवल्यानंतर गेलं तर तरी केळ्याची सालं खातात, कारण प्रेम आहे विदुराणीचं. हे आहेत भगवंत. हे लक्षात घे. हे मर्म आहेत ॲक्च्युली, भक्तिशास्त्र मर्म. भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी काहीही मोठं करण्याची गरज नाही आहे. काय पाहिजे, हृदयातून प्रेम त्यांच्याबद्दल. ऐमत महाप्रभू भक्तगण संगे. पण आता कोणी श्रीमंतच असेल त्याने मात्र कंजूसपणा करू नये. भगवंतासाठी जेवढं काही ऐश्वर्याने करू शकतो तो ते करायचं, आणि त्यात पण प्रेम पाहिजे. कारण भगवंत काय रसराज आहेत आणि या सगळ्यांचे नियंत्रक आहेत. बेसिकली सगळी संपत्ती त्यांचीच आहे. तर हा तो फॉल्स इगो, अहंकार चूर कधी होईल, बेसिकली अहंकार गेला हे कधी कळेल आपल्याला, जेव्हा आपल्याकडचं सगळं काही जे आहे ते आपण समजू की ते कशामुळे आलेलं आपल्याला, भगवंतांची कृपा आहे म्हणूनच. संपत्ती हे सगळे जे ऐश्वर्य आहे, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यश्च यशस्स श्रिय ज्ञान वैराग्य, हे सगळे जे ऐश्वर्य आहे, षड ऐश्वर्य, हे आपल्याला थोड्या प्रमाणात आपल्याकडे असतील, पण ते आपल्या कुठल्याही प्रयत्नाने आपल्याला मिळत नाही. जोपर्यंत कृपा नसेल तर अहंकार जेव्हा आपला नष्ट झाला कसं कळेल, जेव्हा आपण सतत म्हणू की हे सगळं भगवंतांच्या कृपेने आहे आणि म्हणून त्यांच्या सेवेमध्ये मी लावणार. तर या मनस्थितीत कुठल्याच प्रकारचा कर्म लागणार नाही, कर्मबंधन लागणार नाही, संसार चक्राच्या शृंखलामध्ये तुम्ही फसणार नाही. तर ऐमत महाप्रभू भक्तगण संगे चातुर्मास्य गोणाईला कृष्ण कथा रंगे. अशा प्रकारे
कृष्ण कथा आणि कृष्ण कीर्तन यात चातुर्मास दरवर्षी हे साजरं करायचं. मध्ये मध्ये आचार्य आदी करे निमंत्रण, घरे भात रांधे आर विविध व्यंजन. आणि मधून अद्वैत आचार्य महाप्रभूंना बोलवायचे आपल्याकडे आणि स्वतःच घरी राईस आणि इतर सब्जी जे आहे ते बनवायचे. मरीचेर झाल आर, मधुरमाला आर, आदा लवण लेंबू दुग्ध दधी खंडसार, शाक तुई चारी आर, शुक्ता र झोला, निंब वार्ता की आर भ्रुस्त पटोला. हे सगळे व्यंजन आहे जे हे बनवायचे. पटोल, नंतर वांगा, बिटर मेलन म्हणजे कारलं, पालक, चीज, दही, दूध, ब्लॅक पेपर, लिंबू, अद्रक, अशा प्रकारे सगळं काही मिश्रण करून भ्रष्ट फुलं बडी आर, मुग्ध दाली सूप, विविध व्यंजन रांधे प्रभुर रुची अनुरूप. तर प्रभूंना जे जसं आवडतं त्यानुसार हे सर्व फुलबडी, नंतर मूग दाल आणि विविध व्यंजन बनायचे. जगन्नाथेर प्रसाद आने करीते मिश्रित, कहा एका यायेन कहा गणेर सहित. त्यात मग महाप्रभू जगन्नाथ मंदिरातला महाप्रसाद पण आणत असत. तर महाप्रभू कधी कधी एकटे जायचे, कधी कधी आपल्या इतर पार्षदांना घेऊन पण यायचे. आचार्य रत्न, आचार्य निधी, नंदन, राघव, श्रीवास आदी यत भक्त विप्र सब, हे सगळे महाप्रभूंसोबत यायचे. सगळे ब्राह्मण होते. ब्राह्मण भोज करायचे ते आचार्य अद्वैत आचार्यांकडे. ऐमत निमंत्रण करे न यत्न करी, वासुदेव गदाधर दास गुप्त मुरारी, कोलिन ग्रामी खंडवासी आरयत जन, जगन्नाथेर प्रसादानी करे निमंत्रण. सर्वजण महाप्रभूंना आमंत्रण करायचे घरी. वासुदेव दत्त, गदाधर दास, मुरारी गुप्ता, कोलिन ग्रामवासी, खंडवासी. पण ते ब्राह्मण नसल्यामुळे काय करायचे, ते जगन्नाथ मंदिरातील महाप्रसाद आणायचे आणि महाप्रभूंना प्रसाद द्यायचे. आता इथे प्रभुपाद लिहिता की महाप्रभू त्या काळाचा जो एटिकेट आहे तो फॉलो करायचा. नाही तर मग सगळे म्हणजे अरे हे संन्यासी कसे आहेत, पुढे खातात. तर देश काल पात्रानुसार तर महाप्रभूंनी कधी हरिदास ठाकूर किंवा रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी यांना म्हटलं नाही की चला मी बघतो कोण तुम्हाला दर्शन देत नाहीत जगन्नाथांचं. नाही, तुम्ही म्हणजे कनेक्टेड आहे मुस्लिम कम्युनिटीशी, तुम्ही जगन्नाथांच्या मंदिराचं चक्र दर्शन करा आणि ते जगन्नाथ दर्शन, आणि मी स्वतः तुम्हाला महाप्रसाद आणून देईल आणि दर्शन. तर सोशल सिस्टीम जी आहे ती बिघडली नाही. त्याचप्रकारे महाप्रभू पण ब्राह्मण त्यांच्या घरीच प्रसाद खायचे, पण इतरांचं इन्व्हिटेशन स्वीकारायचे. कशा प्रकारे महाप्रसाद, जगन्नाथ महाप्रसाद खायचे. तर त्या काळी हा अशा विचार करा काय चाललेलं. आपण म्हणू अरे महाप्रभू कसे काय पार्शल आहे, तसं नाही आहे. तो काळ कसा होता की ज्यात समजा हे यवनांनी एखाद्या ब्राह्मणावर पाणी पण शिंपडलं तर त्या काळची समाज काय समजायचे की आता तुम्ही बहिष्कृत करायला जातात, तुम्ही मुस्लिम झाले. अशा प्रकारे मुस्लिम संख्या वाढली. त्यामुळे महाप्रभू ते फॉलो करायचे. शिवानंद सेनेर शून निमंत्रणाख्यान, शिवानंदेर बडपुत्रेर चैतन्यदास नाम. आता शिवानंद सेन यांच्याबद्दल लिहितात आहे की ते पण महाप्रभूंना बोलवायचे. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव होतं चैतन्यदास. प्रभुरे मिलाई ते तारे संगे आणीला, मिलाईल प्रभू तार नाम ते पुछिला. तर त्यांनी
चैतन्यदासला समोर केलं. लगेच महाप्रभूंनी त्याला आपलं नाव विचारलं. नाव काय? तो म्हणे चैतन्यदास. चैतन्यदास नाम सुनी कहे गौर राय, किंवा नाम धराईछाय भुजन ना याय. महाप्रभूंनी जेव्हा ऐकलं चैतन्यदास नाव, तेव्हा महाप्रभू म्हणाले, हे कशा प्रकारचं नाव तुम्ही दिलं? हे खूप कठीण आहे नाव घ्यायला, चैतन्यदास. तर महाप्रभू एवढे नम्र आहेत की स्वतः चैतन्यदास म्हणजे काय माझा दास, तर कोणी पण म्हणणार नाही ना की नम्र व्यक्ती म्हणून. तेवढे हे खूप कठीण नाव आहे. सेन कहे ये जानिलू सई नाम धरिल, एतबली महाप्रभूवर निमंत्रण कैलं. शिवानंद सेन म्हणाले की हे नाव मी का दिलेलं, कारण माझ्या आतून हे नाव आलं, आतून प्रेरणा आली की हे नावं द्यावं. असं म्हणून महाप्रभूंना त्यांनी लंचला बोलवलं. जगन्नाथेर बहुमूल्य प्रसाद आणायला, भक्तगणे लाईया प्रभू भोजने वसईला. तर शिवानंद सेन आपल्याला माहीत आहे की खूप श्रीमंत होते. त्यांनी खूप एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय म्हणतात त्याला, महागडे व्यंजन आणले जगन्नाथ. तर जगन्नाथ प्रसाद म्हणजे खूप प्रकारचा असतो, आहे की नाही. तर त्यात वेगवेगळे प्राइसेस असतात. सगळ्यात स्वस्त असतो भात आणि वरण आणि एवढं, बाकी सगळं स्वीट महाग असतं, बाकी काय. त्यांनी खूप पुष्कळ प्रकारचे व्यंजन घेतले आणि महाप्रभूंसोबत ठेवले, आणि महाप्रभू तिथे आपल्या पार्षदांसोबत प्रसाद ग्रहण करायला बसले. शिवानंदेर गौरवे प्रभू करिला भोजन, अतिगुरु भोजने प्रभुर प्रसन्न नाहे मन. तर शिवानंद सेन यांची जी महिमा महाप्रभूंना माहीत आहे, म्हणजे त्यांची प्रशंसा केली महाप्रभूंनी, आणि त्यामुळे त्यांनी सर्व प्रकारचा जो प्रसाद आहे तो स्वीकारला. पण महाप्रभूंनी आवश्यक म्हणजे खूप खाल्ला तो त्या प्रेमापोटी. त्यामुळे काय झालं, त्यांचं मन अप्रसन्न झालं. अजीर्ण होतं ना आपल्याला, तेव्हा म्हणलं अरे उगाच खाल्लं एवढं, हे की नाही. त्या प्रकारचं झालं. आरदीन चैतन्यदास कैला निमंत्रण, प्रभुर अभिष्ट भुंजी आणिला व्यंजन. तर दुसऱ्या दिवशी चैतन्यदास यांनी आपल्या घरी महाप्रभूंना बोलवलं, आणि त्यांनी काय केलं, त्यांनी बरोबर अभिष्ट भुंजी, अभिष्ट म्हणजे महाप्रभूंच्या मनातलं जाणलेत, म्हणजे त्यांची जी ज्या व्यथेतून जातात इन द सेन्स, ते जाणून त्यांनी काय केलं, त्यानुसार व्यंजन आणले, विशिष्ट प्रकारचे फूड. काय? दधी लिंबू आदा आर फुलं बड लवण, सामग्री देखिया प्रभुर प्रसन्न हिला मन. तर दही, लिंबू, अद्रक, सॉफ्ट वडा असतो ना तो सॉफ्ट, आणि मीठ. हे सगळं बघून महाप्रभू खूप आनंदित झाले. तर चैतन्यदास यांनी काय केलेलं आहे, चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने त्यांचं मन जाणलं. तर खूप कमी जण आहेत जे महाप्रभूंचं मन जाणतात. त्यातले एक कोण आहेत, रूप गोस्वामी, आणि हे पण चैतन्य. रूप गोस्वामींनी पण महाप्रभूंचं मन जाणलं, आणि एका पानावर लिहिलं होतं की कुठल्या राधाराणी काय त्यांचा विचार चालला आहे मनात, की कृष्ण आता या पुरीमध्ये, म्हणजे रथावर जे कृष्ण मला नको आहे, मला काय पाहिजे वृंदावनातले हे पाहिजे. तर महाप्रभू म्हणतात अरे माझं मनातलं कसं काय तू जाणला, तर ती कृपेने जाणलं. त्याच प्रकारे चैतन्यदास यांनी पण महाप्रभूंचं मन जाणलं. तर हे चैतन्यदास जे आहेत हे नंतर खूप मोठे संस्कृत स्कॉलर झाले, आणि त्यांनी पुष्कळ पुस्तकं लिहिली. त्यातलं एक आहे कृष्ण कर्णामृत, ते खूप फेमस आहे. आणि दुसरं आहे चैतन्य चरितामृत. ही काय संस्कृत पोएट्री, म्हणजे काय म्हणतात त्याला, कविता आहे. प्रभू कहे आई बालक आमार मत जाणे, संतुष्ट हैला आम्ही इहार निमंत्रणे. महाप्रभूने ते खाल्ल्यानं काय झालं, त्यांचं सगळं अजीर्ण वगैरे सगळं निघून गेलं, आणि ते प्रसन्न झाले. म्हणाले आई बालक आमार मत जाणे, हा बालक जो आहे हे माझं मन जाणतो, त्यामुळे मी प्रसन्न झालो याच्यावर निमंत्रणाने. एतबली दधीत भात करिला भोजन,
चैतन्यदासेर दिला उच्चिष्ट भाजन. त्यांनी दही राईस खाल्ला आणि आपला उच्चिष्ट चैतन्यदास दिला. चारी मास ऐमत निमंत्रणे याय, कोण कोण वैष्णव दिवस नाही पाय. अशा प्रकारे 4 महिने महाप्रभूंना विविध ठिकाणी निमंत्रणं होती. पण अशा प्रकारे लोक बोलवायचे महाप्रभूंना की काही वैष्णवांना एकही दिवस मिळाला नाही महाप्रभूंना बोलायला. स्केड्यूल पॅक होतं त्यांचं. गदाधर पंडित भट्टाचार्य सार्वभौम, इहासबार आचे भिक्षार दिवस नियम. त्या जे मोठे होते सिनियर गदाधर पंडित सार्वभौम भट्टाचार्य, हे मेन दिवस यांचे फिक्स ठेवत होते की हे याच्यानंतर मग दुसऱ्यांदा द्यायचं, सिनियरिटी. गोपीनाथाचार्य जगदानंद, काशीश्वर भगवान, रमाभद्राचार्य, शंकर वक्रेश्वर. मध्ये मध्ये घर भाते करे निमंत्रण, अन्नेर निमंत्रणे प्रसादे कवडी दुई पाय. पण हे जे आहेत गोपीनाथ आचार्य, जगदानंद, काशीश्वर भगवान पंडित, रामभद्र आचार्य, शंकर पंडित आणि वक्रेश्वर, हे सगळे ब्राह्मण असल्या कारणाने आपल्या घरी त्यांना बोलवायचे आणि स्वतः कुक करून महाप्रभूंना द्यायचे. आणि इतर जे भक्त आहेत ते 2 पाणा याने जगन्नाथ प्रसाद घेऊन त्या महाप्रभूंना बोलवायचे. प्रथमे आचिल निर्बंध कवडी 4 पान, रामचंद्रपुरी भये घटाईला निमंत्रण. तर पूर्वी महाप्रभू 4 पानाचे खायचे, पण रामचंद्रपुरी यांच्या भयाने त्यांनी 2 पाणं केलं, अर्ध केलं. 4 मास रही गौडेर भक्ते विदाये दिला, दिला चलेर संगी भक्त संगे रहिला. 4 महिन्यानंतर महाप्रभूंनी सर्व बंगाली भक्तांना हरे कृष्णा केला, विदाई दिला आणि आपल्या पुरी भक्तांसोबत त्यांनी लीला केला. ऐत कहिलू प्रभुर भिक्षा निमंत्रण, भक्त दत्त वस्तू यायचे कैला आस्वादन. अशा प्रकारे मी महाप्रभूंची जी प्रसाद लीला आहे ती वर्णन केलेली आहे. तारमध्ये राघवेर झाली विवरण, तारमध्ये परिमुंडा नृत्य कथन. त्यात आपण बघितलं कशा प्रकारे राघव पंडित यांची झाली आणि जगन्नाथ मंदिरातला प्रसाद तो पूर्ण बंद करून टाकला आणि असं उचलून थोडं उचलून लूट. श्रद्धा, आता हे महत्त्व, श्रद्धा करी सुनी याई चैतन्य कथा, चैतन्य चरणे प्रेम पाहिबे सर्वथा. या सर्व लीला कथा श्रवण करायच्या आपल्याला श्रद्धापूर्वक, तेव्हा कुठे आपल्याला महाप्रभूंचे चरण प्रेम प्राप्त होईल सर्वथा. सुनीते अमृत सम जुडाए कर्ण मन, सई भाग्यवान यई करे आस्वादन. तर महाप्रभूंच्या जे लीला आहेत या अमृता समान आहेत. ऐकणे हे अमृत पान करण्यासमान आहे आणि याने काय होतं, आपलं मन आणि कान दोन्ही संतुष्ट होतात. जो कोणी अशा या अमृताचा आस्वादन करतो तो खरोखरच भाग्यवान समजा. श्रीरूप रघुनाथ पदे यार आस, चैतन्य चरितामृत कहे कृष्णदास. आता 11वा अध्याय. हरिदास ठाकूर हे आपल्या लीला समाप्त करतात. नमामि हरिदासं तं चैतन्यं तं च तत्प्रभुं, संस्थिताम् अपि यन्मूर्तिं स्वांके कृत्वा ननर्तयः. तर कृष्णदास कविराज गोस्वामी लिहितात की मी हरिदास ठाकूर आणि त्यांचे स्वामी श्री चैतन्य महाप्रभू यांना नमन करतो की ज्यांनी काय केलेलं आहे, महाप्रभूंनी हरिदास ठाकूर यांचे शरीर, ज्यांनी प्राण सोडल्यानंतर त्यांचं शरीर आपल्या हातात घेऊन त्यांनी नृत्य केलं आहे. जय जय श्री चैतन्य जय दयामय,
जय अद्वैत प्रिय नित्यानंद प्रिय जय। जय श्रीनिवास ईश्वर हरिदास नाथ। जय गदाधर प्रिय स्वरूप प्राणनाथ। जय काशी प्रिय जगदानंद प्राणेश्वर। जय रूप सनातन रघुनाथेश्वर। जय गौरदेह कृष्ण स्वयं भगवान। कृपा करी देह प्रभु निज पद दान। जय नित्यानंद चंद्र जय चैतन्य प्राण। तोमार चरणारविंदे भक्ति देह दान। जय जय अद्वैत चंद्र चैतन्य आर्य। स्वचरणे भक्ती देह जय अद्वैताचार्य। ते आपण हे स्वयं त्याचं एक्सप्लेनेशन करायची गरज नाही, आपण समजू शकतो या श्लोकामधनं की काय म्हणणं आहे यांचं, कशा प्रकारे महाप्रभूंच्या चरणाची कृपा आपल्याला प्राप्त करा। सगळ्या भक्तांशी चैतन्य कृष्णदास कविराज गोस्वामी काय म्हणतात आहे, प्रार्थना करतात आहे की कृपा द्या जेणेकरून मला महाप्रभूंच्या चरणाची कृपा प्राप्त होईल। जय गौर भक्तगण गौर यार प्राण। सब भक्त मिली मोर भक्ती देह दान। सगळ्या भक्तांना काय म्हणतात आहे, तुम्ही मला वरदान द्या, आय मीन तुमची कृपा द्या। तर सर्व भक्तांना काय म्हटलं आहे, गौर यार प्राण। सर्व भक्त ज्यांचे प्राण काय गौरचंद्र श्री चैतन्य महाप्रभू आहे, तुम्ही कृपा करून मला आशीर्वाद द्या जेणेकरून मला भक्ती देह दान, दान द्या, भक्तीचं दान, ही प्रार्थना आहे। जय रूप सनातन जीव रघुनाथ। रघुनाथ गोपाल क्षय मोरनाथ। षडगोस्वामी हे माझे नाथ आहेत। ऐ सब प्रसादे लिखी चैतन्य लीला गुण। यैछे तैछे लिखी करी आपना पावन। कविराज गोस्वामी म्हणतात की मी हे सर्व जे लीला आहेत आणि महाप्रभूंचे जे स्वभाव आहेत, त्यांचं जे चरित्र आहे, हे कसं लिहू शकतो आहे, कारण महाप्रभूंचे आणि त्यांच्या पार्षदांची कृपा मला आहे, या सर्व पार्षदांची, म्हणून लिहू शकतो आहे। कधी कधी मी व्यवस्थित लिहू शकत नाही, पण तरी माझ्या शुद्धीकरणासाठी मी लिहितो आहे। ऐमत महाप्रभूर नीलाचले वास। संगे भक्तगण लाइया कीर्तन विलास। अशा प्रकारे महाप्रभूंनी कृष्ण महामंत्र, हरे कृष्ण महामंत्र याचा कॉन्ग्रिगेशनल चॅन्टिंग म्हणजे कीर्तन करत जगन्नाथपुरीमध्ये वास केला। दिने नृत्य कीर्तन ईश्वर दर्शन। सकाळचे कामं काय आहेत, कीर्तन, नृत्य आणि ईश्वर दर्शन। रात्रे राय स्वरूप सने रस आस्वादन। उचलून न्या। रात्री काय तर रामानंद राय आणि स्वरूप दामोदर गोस्वामी यांच्याकडून रस आस्वादन, कशाचं, श्रीमद भागवतम। तो पूर्ण 24 तास काय भक्ती। ऐमत महाप्रभूर सुखे काल याय। कृष्णेर विरह विकार अंगे नाना है। तो 14 नंतर हा जो अध्याय आहे, 11 नंतर 12, 13 14 नंतरनं महाप्रभू आपल्या अशा लीला प्रकट करतात की इंटेन्स सेपरेशन फ्रॉम कृष्णा, विरह, श्रीकृष्णापासून राधाराणी कशा प्रकारे विरह अनुभवते त्याचं वर्णन आहे 14 नंतर। ते खूप हाय आहे, आपल्या समजण्या पलीकडे आहे लक्षात। त्यामुळे आपण ते एक संक्षेपमध्ये बघणार, आलं लक्षात, कारण ते समजण्यासाठी आपल्याला ती पात्रता लागते, ती नाही आहे, महाभाव स्टेज आहे, ठीक आहे ना। तर हे फिलिंग्स ऑफ सेपरेशन महाप्रभूंनी पुरीमध्ये दाखवलं, नीलाचलमध्ये। दिने दिने बाडे विकार रात्रे अतिशय। चिंता उद्वेग प्रलापादी यत शास्त्रे कै।
दिवसेंदिवस महाप्रभूंचे हे जे विरहाचे जे सिम्पटम्स आहेत, लक्षणं, हे वाढत गेले आणि रात्री जास्तच वाढायचे. त्यामुळे कधी कधी महाप्रभू एकदम मॅडमॅनसारखे वागायचे, कारण कम्प्लिटली बॉडील प्लॅटफॉर्मच्या वरती, म्हणजे सोल प्लॅटफॉर्म इन द सेन्स राधाराणीच्या मूडमध्ये, इन द सेन्स आय मीन नॉट बॉडील प्लॅटफॉर्म, त्यात तर काही प्रश्नच नाही. तर चैतन्य महाप्रभूंच्या ज्या रोलमध्ये जे होते त्यातून जाऊन ते काय झालेलं आता ओनली राधाराणीच्या भावामध्ये गेले. म्हणजे ॲज अ शिक्षक नाही, आता 6 वर्ष काय झालेलं आहे ते रात्रीदिवस राधाराणीचा विरोध. तर आपल्याला माहीत आहे की श्री चैतन्य महाप्रभूंनी आय मीन कृष्णाने श्री चैतन्य महाप्रभूंचा अवतार का घेतला, इन द सेन्स इन्कार्नेट का झाले, त्याचे 3 कारणं. त्यातील एक काय आहे तर राधाराणी कुठल्या प्रकारचा आनंद अनुभवते माझ्या सेवेमध्ये, तो मला अनुभवायचा आहे. आलं लक्षात? यासाठी आणि अजून द फर्स्ट थिंग, आपण बघू अनार्पित तर काय म्हणताय, श्री राधाय प्रणय महिमा कीदृशो वान येव. श्री राधाराणी जी आहे यांचं जे प्रेम आहे माझ्याबद्दल, जी काय करते, माझ्यातील जे आध्यात्मिक गुण त्याचं आस्वादन करते सेवेद्वारे, म्हणजे प्रेमाद्वारे, ते आस्वादन करण्यासाठी स्वाद्य म्हणजे स्वाद आस्वादन करण्यासाठी येना अद्भुत मधुरिमा कीदृशो वा मदीय, माझ्यात कुठल्या प्रकारचे ते गुण आहेत ती आस्वादन करते आणि त्यात ती आनंद अनुभवते. शी फील्स वेन शी रिअलायझेस द स्वीटनेस ऑफ हिज लव्ह, म्हणजे श्रीकृष्णाचं प्रेम अनुभवल्यानंतर तिला त्याच्यातमध्ये काय फरक होतो. ते सौख्यम च अस्या मद अनुभवता कीदृशम वेती लोभात. नंतर आणि तिचे जे इमोशन्स आहेत राधाराणीचे, ते सगळे अनुभवण्यासाठी महाप्रभूंनी काय केलेलं आहे, सचीदेवी यांच्या गर्भात जसा सागरात चंद्र उगवतो आहे ना, सागरात चंद्र जन्माला येतो ना, इन द सेन्स असं वाटतं, त्याचप्रकारे सची गर्भ सिंधो हरिंदू, त्यांनी त्यांचा महाप्रभूंनी सची गर्भाचा आश्रय घेतला आहे बेसिकली. तर हे महाप्रभूंचे अवतरित होण्यातील विविध काय त्यांचे हेतू आहेत. एक तर मासेसमध्ये जनरली भगवंत अवतरित का होतात आहे, परित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृतम, की भक्तांचा उद्धार करणे आणि असुरांचा नाश करणे. पण महाप्रभू एकमेव अवतार आहे की नाश कोणाचाच नाही करत आहे. भक्तांना तर प्रेम देतात आहे आणि जे अभक्त आहेत, असुर आहेत, त्यांचाही उद्धार म्हणजे कशाने करतात, अस्त्र घेऊन नाही आले तर हरिनाम घेऊन. तर सेम जे भक्तांना देतात आहे तेच अवेलेबल आहे इव्हन असुरांना आहे. अस्त्र काय त्यांचं, हरिनाम, त्यांचे पार्षद, त्यांचा संघ. तर यामुळे आलेले आहेत. आणि सेकंड इंटरनल रिझन काय, राधाराणीचा जो भाव आहे तो त्यांना अनुभवायचा की माझ्यात काय जे माझ्यापेक्षा जास्त आनंद तिला देत आहे, माझ्या सेवेने राधाराणीला माझ्यापेक्षा जास्त आनंद अनुभव मी बघतो आहे. तर तो मला दाखवायचा की माझ्यात कुठले गुण आहेत ते बघायचं आहे आणि त्याचं आस्वादन काय होतं. तर शेवटचे जे 6 वर्ष आहेत ते महाप्रभूने या प्रकारे
अनुभवले ते. कुठे होतं आपण? हां, स्वरूप गोसाई आर रामानंद राय, रात्री दिने करे दोहे प्रभू रस सहाय. तर महाप्रभूंना फक्त कंट्रोल करण्यासाठी कोण होते? त्यांच्या स्टेटसवाले रामानंद राय आणि स्वरूप दामोदर गोस्वामी. ते बाकी दुसरे कोण नसून कोण आहे? ललिता देवी आणि विशाखा देवी, जे राधाराणीचे क्लोज असोसिएट आहेत. अष्टसखीमध्ये कोण आहे क्लोज? ललिता विशाखा. सिमिलरली महाप्रभू राधाराणी आणि ललिता देवी, स्वरूप दामोदर गोस्वामी आणि रामानंदराय विशाखा देवी हे रात्रंदिवस महाप्रभूंसोबत असत. एक दिन गोविंद महाप्रसाद लाइया, हरिदासे तिथे गेला आनंदित हैया. तर एक दिवस गोविंद महाप्रसाद घेऊन गेले हरिदास यांना द्यायला, आणि ते आनंदित झाले हरिदास गोविंदांना बघून. देखे हरिदास ठाकूर करियाचे शयन, मंद मंद करीतेचे संख्या संकीर्तन. तर गोविंद बघतात की अरे हरिदास ठाकूर आता खूप म्हातारे झालेले आहे. तर महाप्रभूंच्या अवतरणापूर्वी कोण कोण होतं? अद्वैताचार्य, हरिदास ठाकूर हे आधीच आलेले आहेत. तर वयाने खूप वृद्ध आहेत ते. तर झोपलेले आहे, पण झोपलेले नाही आहेत. मंद मंद काय करतात? हळूहळू हरिनाम घेतात आहे, संख्या संकीर्तन. गोविंद कहे उठी आसी करह भोजन, हरिदास कहे आजी करीम उल्लंघन. गोविंद म्हणतात आज त्याला भोजन करून घ्या. ते म्हणतात नाही, आज मी उपवास करणार. संख्या कीर्तन पुरे नाही, केमते खाईब, महाप्रसाद आणि याचं केमते उपेक्षिब. पण संकट आलेलं आहे की माझा जे नामसंख्या आहेत, माळा त्या पूर्ण झालेल्या नाही आहे, त्यामुळे मी खाऊ शकत नाही. पण महाप्रसाद आला आहे तर त्यां उपेक्षा पण करू शकत नाही. म्हणजे महाप्रसाद आला म्हणजे खावं लागेल, तर मान द्यावं लागेल. तर आता मी संकटात आलो आहे. येत बली महाप्रसाद करीला वंदन, एक रांच लय्या तार करीला भक्षण. म्हणून त्यांनी महाप्रसादाला नमस्कार केला आणि एक दाणा घेऊन खाल्ला. महाप्रसाद आपण खायला नको, ऑनर करायला पाहिजे. समजलं ना? त्याला काय करायला पाहिजे? रिस्पेक्टफुली ऑनर. आर दिन महाप्रभू तार ठाई आईला, सुष्ट हो हरिदास बली तारे पुछीला. दुसऱ्या दिवशी महाप्रभू तिथे गेले आणि विचारलं, हरिदास ठाकूर, हरिदास तू सगळं व्यवस्थित आहे ना? तब्येत बरी आहे ना? नमस्कार करीते हो कैला निवेदन, शरीर सुष्ट है मोर असुष्ट बुद्धिमन. काय म्हणतात आहे? माझं शरीर व्यवस्थित आहे, पण माझं बुद्धी आणि मन जे भ्रष्ट आहे, म्हणजे विचलित आहे, प्रदूषित आहे. प्रभू कहे कोण व्याधी, कहत निर्णय, ते हो कहे संख्या कीर्तन ना पुरय. महाप्रभू म्हणतात काय प्रॉब्लेम काय आहे? तुमचा आजार काय? हरिदास ठाकूर म्हणतात की माझा आजार आहे, माझ्या राऊंड पूर्ण होत नाही हरिनाम. म्हणून ते नामाचार्य आहेत, हे की नाही? त्यांची पोझिशन कोणीच घेऊ शकत नाही. की आपल्याला आपण म्हणतो पहिले खाऊन घेतो नंतर मग जपा करतो, हे ना? म्हणजे परफेक्ट होईल ना, थकवा येणार नाही आणि चांगलं ऐकायला येईल, हे की नाही? यांचं पहिले माळा झाला नाही तर तो खायला कसा का बसू? याला म्हणतात नामाचार्याचा फर्स्ट क्रायटेरिया काय, नंतर मग क्लॅरिटी म्हणजे काय आणि त्यांच्याबद्दल प्रेम काय. तर आपण कुठे आहोत ते आपण बघू शकतो सध्या. तर प्रभुपाद तात्पर्य लिहितात की आम्ही कृष्णा कॉन्शियसनेस मुवमेंटमध्ये फक्त 16 माळाच ठेवलेला आहे मिनिमम वेस्टर्नसाठी, कारण त्यांना ते बर्डन वाटायला नको, कारण त्यांना 16 पण भरपूर झाले. म्हणजे 64. तर पहिले काय होतं, ॲक्च्युली
भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी गवड्या मठात काय केलेलं आहे, 64 माळा म्हणजे तुम्ही वैष्णव आहेत, नाही तर पतित आहात. आता प्रभुपाद तिकडे गेल्याने त्यांनी 64 ठेवले तर कोणीच आलं नाही, म्हणून त्यांची कपॅसिटीनुसार वेस्टर्नर्स पाश्चात्य देश म्हणून त्यांनी 16 माळा दिले की यांना काय म्हणायला पाहिजे, ॲटलिस्ट त्यांनी रेग्युलेशनमध्ये 16 माळा होऊ शकतात म्हणून केलं. प्रभू कहे वृद्ध हैला संख्या अल्प कर, सिद्ध देह तुम्ही साधने आग्रह केन कर. तर महाप्रभू स्वतः म्हणतात की वृद्ध झाले आता तुम्ही, संख्या अल्प कर, आता राऊंड कमी करा, काही गरज नाही, तुम्ही आधीच सिद्ध देह आहेत, तर तुम्ही साधने आग्रह केन कर. सिद्ध एकदा साधक स्टेजवरून तुम्ही आपण शुद्ध झाल्यानंतर साधना भक्तीचे रूल फॉलो करायची काही गरज नाही आहे बेसिकली. म्हणून म्हणतात की साधनाचे रूल फॉलो कसा करा, तुम्ही आधीच सिद्ध झाले. पण हे म्हणतात, महाप्रभू म्हणतात त्यांना, लोकनिस्तारिते ऐ तोमार अवतार, नामेर महिमा लोके करीला प्रचार. की तुमचा या भौतिक जगामध्ये अवतार कशाचा झाला आहे, जनरल मास सामान्य लोकांचा उद्धार करण्यासाठी आलेला आहे. आणि तुम्ही हरिनामाची महिमा वरती उचलून करा. आता याचं करावंच लागलं काहीतरी. आणि तुम्ही हरिनामाचा महिमा बऱ्यापैकी म्हणजे पूर्णतः प्रचार केलेला आहे आता त्याचा. तर सगळ्यांनी तुम्ही लक्षात घ्या, येताना बाहेरून उचलून हळू घ्या, नाही तर काय आतपर्यंत थोडा शॉक लागतो, आवाज नाही, समजलं की नाही. येताना हळूवारपणे उचलून हळू, हां असं उचलूनच बंद करा आणि करून टाका लोटून द्या. तर अशा प्रकारे ते त्यांना सांगतात आहे की एव अल्प संख्या कर संकीर्तन, की आता तुमचं जी 3 लक्ष नाम घेण्याची जी तुमचं जे वाव आहे, व्रत आहे, ते कमी करा. पण हरिदास म्हणतात की सुन मोर सत्य निवेदन. हरिदास ठाकूर म्हणतात की कृपया माझं तरी ऐका. ते म्हणतात, हीन जाती जन्म मोर निंद्य कलेवर, हीन कर्मे रत मुई अधम पामर. तर नामाचार्य आहे त्याचं दुसरं क्रायटेरिया काय आहे, नम्र आहेत, कधी पण कुठल्याही प्रकारचा गर्व नाही आलेला आहे. स्वतःला अजूनही काय समजतात ते, की मी हीन जाती जन्म घेतला आणि माझं शरीर हे अधम अनिंद्य आहे आणि मी नेहमी निंद्य कर्म केलेले आहेत असं म्हणतात ते. आणि म्हणून मी पतित आहे, एकदम अधम आहे. अदृश्य अस्पृश्य मोरे अंगीकार कैला, रौरव हैते काडी मोरे वैकुंठे चढायला. ते म्हणतात की मी म्हणजे अदृश्य आणि अस्पृश्य आहे, म्हणजे मला बघायला पण नाही पाहिजे कोणी, पण तुम्ही मला काय केलेलं आहे, माझा अंगीकार केलं, मला सेवक बनवलं आणि मला माझ्या कार्याने मी रौरव नरकात जायला पाहिजे होतं, पण तुम्ही मला वैकुंठात माझी प्रगती केली. स्वतंत्र ईश्वर तुम्ही हऊ इच्छामय, जगत नाचाव या रे यायचे इच्छा आहे. महाप्रभू तुम्ही स्वतंत्र आहात, स्वराट आहात आणि तुम्ही स्वतःच्या स्वातंत्र्याने सर्व कार्य करतात. त्यामुळे तुम्ही जसं हे पूर्ण जग म्हणजे नाचवाल तसं तुम्ही नाचवू शकता. अनेक नाचाईला मोरे प्रसाद करिया, विप्रेर श्रद्धा पात्र खाईया म्लेच्छ हैया. आता थोडं पास्ट वृत्तांत सांगतात आहे. ते म्हणतात की तुम्ही अशा प्रकारे मला नाचवलं, कसं की मी म्लेच्छ असूनही मला तुम्ही काय केलेलं आहे, विप्रेर श्रद्धा पात्र खाईन.
अद्वैताचार्य हे नवद्वीपमधले नावाजलेले ब्राह्मण आहेत, सर्व ब्राह्मणांचे गुरु आहेत. आणि ते त्यांच्या घरी जेव्हा श्राद्ध होतं ते श्राद्धासमयी मेन जे पाहतात ते मेन जो प्रसाद आहे तो कोणाला द्यायला पाहिजे, त्यातील ब्राह्मणामधील श्रेष्ठ जो आहे तो अद्वैताचार्य कोणाला देतात, हरिदास ठाकूर यांना देतात. तर इथे अद्वैताचार्य जेव्हा हरिदास ठाकूर अद्वैताचार्य म्हणतात, अरे हे असं काय करताय तुम्ही, कारण मी ब्राह्मण कुळातील नाही आहे. अद्वैताचार्य म्हणतात, मी तुम्हाला भोजन देतो आहे तेव्हा ॲक्च्युली काय करताय, लाखो ब्राह्मणांना भोजन देतो आहे अशा प्रकारे झालेलं आहे एका तुम्हाला देऊन. कारण तुम्ही काय तर ब्राह्मण कुटुंबात जन्म घेण्याने कोणी ब्राह्मण होत नाही, तर ॲक्च्युली तुम्ही काय गुणांनी ब्राह्मण आहात. आलं लक्षात. जो भगत भक्त आहे तो आहे फर्स्ट क्लास ब्राह्मण. एक वांछा है मोर बहुदिन हैते, लीला संबारिबे तुम्ही लय मोर चित्ते. आता त्यांची एक इच्छा ते सांगतात की पुष्कळ दिवसापासनं माझी एक इच्छा आहे की लवकरच मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या लीला ज्या आहेत त्या संपवणाऱ्या त्या भौतिक जगातील. सई लीला प्रभू मोरे कभू ना देखाईबा, आपणार आगे मोर शरीर पाडीव. तर मला त्या लीला बघायच्या नाही तुमच्या, तुम्ही भौतिक जग सोडणार त्या लीला, म्हणून मला तुमच्या म्हणजे त्या लीलाच्या आधीच मला माझं शरीर तुमच्या समोर त्यागायचं आहे. हृदय धरिमु तोमार कमल चरण, नयने देखिमु तोमार चांद वदन. ते म्हणतात की मला हृदयावर तुमचे चरणकमल ठेवायचे आणि तुमचं मुखकमल बघायचं आहे डोळ्यांनी. जिव्हाय उच्चारिमु तोमार कृष्ण चैतन्य नाम, ऐमत मोर इच्छा छाडीमु पराण. आणि माझ्या ओठांवर आपलं जिभेवर काय पाहिजे नाव, श्री कृष्ण चैतन्य, ही माझी इच्छा आहे. आणि मी त्या परिस्थितीमध्ये प्राण त्यागायला माझे इच्छुक आहे. मोर ऐ इच्छा यदि तो मार प्रसादे है, आई निवेदन मोर कर दोयामय. कृपा करून मला ही कृपा करून माझ्यावर माझी ही इच्छा पूर्ण करा. आई नीच देह मोर पडुक तव आगे, आई वांछा सिद्धी मोर तोमाई ते लागे. हा जो पतित शरीर आहे, पतित शरीर तुमच्या समोर पडावं. आणि ॲक्च्युली ही सिद्धी आहे ती मला ही सिद्धीच माझी इच्छा आहे भगवंतांसमोर. तर आता आपण बघू जटायू आहे की नाही, जटायू एक पक्षी असूनही काय झालेला आहे, श्री रामचंद्राने त्यांचे अंतिम संस्कार केले. तर हा एक प्रकारे हे आहे. प्रभू कहे हरिदास ये तुम्ही मागिबे, कृष्ण कृपामय ताहा अवश्य करीबे. महाप्रभू म्हणतात कृष्ण कृपेने ही तुमची इच्छा जरूर पूर्ण होईल. किंतु आमार ये किच्छु सुख सब तोमालाइया, तोमार योग्य न हे याबे आमारे छाडिया. पण महाप्रभू म्हणतात की माझं जे सुख आहे ते ॲक्च्युली कशात आहे, तुमच्या संघामध्ये आहे ॲक्च्युली. त्यामुळे तुम्ही मला सोडून जाणे, इथे एकटं सोडून जाणे हे चांगलं नाही. चरणे धरी कहे हरिदास ना करीह माया, अवश्य मो अधमे प्रभू कर ऐ दया. हरिदास ठाकूर म्हणतात महाप्रभूंचे चरण पकडून की महाप्रभू कृपा करून मोह निर्माण करू नका, कारण मी पतित आहे म्हणून तुम्ही मला कृपा द्यायलाच पाहिजे. मोर शिरोमणी कट कट महाशय, तोमार लीलार सहाय कोटी भक्त है. तुमचे
लाखो करोडो तुमचे शिष्य आहेत, भक्त आहेत, जे ॲक्च्युली माझ्या डोक्यावर बसण्यायोग्य आहेत आणि ते तुमच्या लीलांमध्ये लीलांमध्ये सहकार्य करण्यासाठी पात्र आहेत. त्यामुळे मी कोणीच नाही आहे. आमा हे न यदि एक कीट मरी गेला, एक पिपिलिका मैले पृथ्वी ते कहा हानी हैला. ते म्हणतात की मी एक साधारण किड्यासारखा आहे, तर एक किडा मेला तर काय लॉस, किंवा एक मुंगी मेली तर या भौतिक जगाला काय लॉस होणार आहे. भक्त वत्सल प्रभू तुम्ही मोई, भक्त आभास अवश्य पुरबे प्रभू मोर ऐ आस. तुम्ही भक्तवत्सल आहात म्हणून, आणि मी एक प्राकृत भक्त आहे, म्हणजे बेसिकली देखा करणारा भक्त आहे, तरी तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. मध्यान्ह करीते प्रभू चलिला आपणे, ईश्वर देखिया काली दिवे न दर्शने. महाप्रभूंनी त्या दिवशी म्हणजे दुपार झाली होती, त्यांनी मध्यान्ह स्नान वगैरे केलं म्हणून तिथे गेले ते आम्ही मध्यान्ह स्नान करायसाठी. मग तिथून महाप्रभू उठले आणि स्नान केलं. पण त्यांनी ठरवलं की दुसऱ्या दिवशी जगन्नाथजींचं दर्शन घेतलं आणि ते परत हरिदास ठाकूर यांच्या कुटीवर आले नेक्स्ट डे. तबे महाप्रभू तारे करी आलिंगन, मध्यान्ह करीते समुद्रे करीला गमन. त्या दिवशी महाप्रभूंनी त्यांना हरिदास ठाकूरांना आलिंगन दिलं आणि मग स्नान करायला गेले. प्रातःकाले ईश्वर देखी सब भक्त लय्या. आणि ह्याने विचार केला की दुसऱ्या दिवशी आपण हे असं करायचं, तेव्हा ते त्या दुपारी आंघोळीला गेले. आणि दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ईश्वर देखी सब भक्त लय्या, हरिदासे देखी ते आईला शीघ्र करिया. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी सगळ्या भक्तांसमोर त्यांनी जगन्नाथ दर्शन घेतलं आणि शीघ्र सगळ्यांना हरिदास यांचं दर्शन घ्यायला आणलं. हरिदासेर आगे आसी दिला दर्शन, हरिदास वंदिला प्रभुर आर वैष्णव चरण. महाप्रभूंनी दर्शन दिलं आणि हरिदास ठाकूर यांनी काय केलं, महाप्रभूंच्या चरणी दंडवत दिला आणि इतरांना पण नमस्कार केला. प्रभू कहे हरिदास कह समाचार, हरिदास कहे प्रभू ये कृपा तोमार. महाप्रभू म्हणतात काय समाचार आहे, हरिदास ठाकूर म्हणतात की तुमची कृपा माझ्यावर आज वर्षवणार आहे. अंगणे आरंभिला प्रभू महासंकीर्तन, वक्रेश्वर पंडित तहा करे नर्तन. तर त्या अंगणातच कुठे आहे हे, जगन्नाथपुरीमध्ये कुठे आहे, सिद्ध बकुल, तर तिथे ते राहत होते. तर तिथे हे सगळं केलं चालू. म्हणजे हां समाधी नाही, समाधी तिथे आता आपण समुद्रासमोर आलं, पण जिथे राहत होते सिद्ध बकुलच्या तिथे त्या अंगणामध्ये महासंकीर्तन चालू झालं. आणि जी समाधी आहे ती समुद्राच्या जवळ आहे, सिद्ध बकुल आणि जगन्नाथ मंदिराच्या जवळ आहे मध्ये आहेत. तर वक्रेश्वर पंडित नाचायला लागले. स्वरूप गोसाई आदी यत प्रभुरगण, हरिदासे बेडी करे नाम संकीर्तन. तर हरिदास स्वरूप दामोदर गोसाई गायला लागले आणि महाप्रभूंना घेराव करून सगळे, म्हणजे हरिदास ठाकूर आणि महाप्रभूंना घेराव करून सगळे आपलं कीर्तन करायला लागले. रामानंद सार्वभौम सबार अग्रेते, हरिदासेर गुणप्रभू लागिला कहिते. तर सर्व प्रगत भक्तांसमोर महाप्रभू हरिदास ठाकूर यांचे गुण वर्णन करायला लागले. हरिदासेर गुण कहिते प्रभू हैला पंचमुख, कहिते कहिते प्रभूर बाडे महासुख. तसं 5 मुख असण्याप्रमाणे महाप्रभू त्यांची स्तुती करायला लागले आणि त्यात त्यांना खूप आनंद यायला लागला. हरिदासेर गुणे सवार विस्मित हय्यामन,
सर्व भक्त वंदे हरिदासेर चरण. आणि त्यांची महिमा ऐकल्यानंतर सर्व भक्तजण आश्चर्यचकित झाले आणि सगळ्यांनी हरिदास ठाकूर यांच्या चरणी वंदन केलं. हरिदास निजागरे ते प्रभू रे वासाईला, निज नेत्र द्विभृंग मुख पद्मे दिला. आणि हरिदास ठाकूरने काय केलं, आता महाप्रभूंना आपल्या समोर बसवलं आणि आपले डोळे त्यांच्यावर एकटक बघत बसले. जसं महाप्रभूंचं जे मुख कमल कशासारखं आहे का, कमळासारखं आहे. आणि दोन त्यांचे डोळे जे कसे आहेत, भृंग आहेत, मधमाशी आहेत, त्याप्रमाणे ते त्यांच्यात एकटक बघायला लागले. स्वहृदये आणि धरिला प्रभुर चरण, आपल्या हृदयावर त्यांनी महाप्रभूंचे चरण ठेवले. सर्व भक्त पद रेणू मस्तक भूषण, सगळ्या भक्तांचे चरण रेणू आपल्या मस्तकी ठेवले. श्रीकृष्ण चैतन्य शब्द बलेन बार बार, प्रभु मुख माधुरी पिये नेत्र जलधार. सतत श्रीकृष्ण चैतन्य श्रीकृष्ण चैतन्य असा जयघोष करायला लागले. आणि प्रभुमुख माधुरी पिये नेत्र जलधार. महाप्रभूंचं दर्शन घेऊन काय मिळत होतं त्यांना, जसं आपण म्हणतो की दर्शन म्हणजे काय, डोळ्यांनी महाप्रभूंना म्हणजे भगवंतांना ॲक्च्युली पिणे. तसं हा उल्लेख कधी येतो, ध्रुव महाराजांना जेव्हा भगवंतांचं दर्शन होतं ते बघतात की ॲक्च्युली डोळ्यांनी महाप्रभूंना भगवंतांना आस्वादन करतात, अशा प्रकारे झाला. आणि अश्रुधारा सतत त्यांच्या डोळ्यातून यायला लागल्या. श्रीकृष्ण चैतन्य शब्द करीते उच्चारण, नामेर सहित प्राण कैला उत्क्रामण. अशा प्रकारे श्रीकृष्ण चैतन्य नाम घेऊन त्यांनी आपला शरीर त्यागलं. महायोगेश्वर प्राय देखी स्वच्छंदे मरण, भीष्मेर निर्याण सवार हैला स्मरण. अशा प्रकारे याला म्हणतात इच्छुक मरण. हरिदास ठाकूरांनी आता ठरवलं की आता प्राण त्यागायचे आणि त्याप्रमाणे प्राण त्यागला. हे सगळ्यांना पॉसिबल नाही आहे, हे की नाही. म्हणून हे बघितल्यानंतर त्यांना सगळ्यांना भीष्मदेव यांचं निर्माण आठवलं. जसं भीष्मदेवांनी पण म्हटलं की आता मला प्राण त्यागायचे, इच्छा मरण. हरी कृष्ण शब्दे सबे करे कोलाहल, प्रेमानंदे महाप्रभू हैला विभल. सगळीकडे हरी कृष्ण असा कोलाहल व्हायला लागला. आणि महाप्रभू पण प्रेमाने एक्स्टॅटिक झाले. हरिदासेर तनु प्रभू कोले लैला उठाइया, अंगणे नाचेन प्रभू प्रेमाविष्ट हैया. महाप्रभूंना हरिदास ठाकूर इतके म्हणजे त्यांच्याबद्दल एवढं प्रेम होतं की महाप्रभूंनी त्यांचा देह आपल्या हातात उचलला आणि तिथेच नाचायला लागले. आवडतं आपलं पेंटिंग बघितलं ना ते त्यासारखं. प्रभुर आवेशे अवश्य सर्व भक्तगण, प्रेमावश्य सबे नाचे करे न कीर्तन. आणि त्यामुळे सगळेच प्रेमावेश झाले आणि सगळ्यांनी नृत्य चालू केलं. ऐमते नृत्य प्रभू कैला कटक्षण, स्वरूप गोसाई प्रभूर करीला सावधान. काही वेळा असं डान्स झाला, पण नंतर स्वरूप दामोदर गोस्वामीने सांगितलं की आता इतर जे रिच्युअल्स आहेत ते करावं लागतील, म्हणून आपल्याला थांबावं लागेल. हरिदास ठाकुरे तबे विमाने चढाइया, समुद्रे लाइया गेला तबे कीर्तन करिया. हरिदास ठाकूर यांना समुद्रावर आणल्या गेलं आणि तेव्हा काय होत होतं, कीर्तन होतच होतं. आगे महाप्रभू चले न नृत्य करीते करीते, पाछे नृत्य करे वक्रेश्वर भक्त गणस्थे. महाप्रभू समोर आणि मागे भक्तगण. हरिदासे समुद्र जले स्नान करायला, प्रभू कहे समुद्र ऐ महातीर्थ हैला. महाप्रभूने हरिदास ठाकूर यांना स्नान घातलं तिथे.
त्या क्षणी महाप्रभूंनी म्हटलं की आता हे समुद्र हा महातीर्थ झाला आहे, कारण महान भक्तांनी आता तिथे स्नान घेतलं. हरिदासेर पादोदक पिये भक्तगण, हरिदासेर अंगे दिला प्रसाद चंदन. हरिदास ठाकूरांच्या चरणकमलावर चरणतीर्थ सगळ्यांनी पाहिलं आणि त्यांच्या अंगाला सगळीकडे चंदन लावलं आहे. प्रसाद चंदन म्हणजे मंदिरातून आणलेलं. डोर कडार प्रसाद वस्त्र अंगे दिला, वालुकार गर्ता करी ताहे शोवाईला. जर एक खड्डा खणण्यात आला, हरिदास ठाकूर यांचं शरीर ठेवण्यात आलं. त्यांना जगन्नाथ प्रसाद, नंतर जगन्नाथ वस्त्र, नंतर चंदन, नंतर प्रसाद आणि हे अशा प्रकारे ठेवून त्यांच्या शरीरावर ठेवण्यात आलं सगळ्या वस्तू. चारी टिके भक्तगण करेन कीर्तन, वक्रेश्वर पंडित करेन आनंदे नर्तन. चारही बाजूने वक्रेश्वर पंडित आणि इतर भक्तगण आनंदाने नृत्य करत होते. हरी बोल बले गौरराय, आपण श्री हस्ते वालू दिला तार गाय. हरिबोल करत महाप्रभूंनी स्वतः आपल्या हस्त वाळू त्यांच्या शरीरावर टाकले. तारे वालू दिया उपरे पिंडा बाढाईला, चौदिके पिंडेर महा आवरण कैला. ते मोठा हे बनवला, म्हणजे पिंडा बनवला, म्हणजे टेकडी बनवली. आजूबाजूला काय केलं त्यांनी, फेन्स लावलं, फेन्सिंग केलं समाधीला. ताहा बेडी प्रभू कैला कीर्तन नर्तन, हरिध्वनी कोलाहले भरिला भुवन. त्यानंतर तिथे हरिनाम संकीर्तन झालं, ज्यांनी ॲक्च्युली संपूर्ण ब्रह्मांडात तो ध्वनी गेला. तबे महाप्रभू सब भक्तगण संगे, समुद्रे करीला स्नान जल केले रंगे. त्यानंतर महाप्रभूने सर्व भक्तांसोबत समुद्रामध्ये स्विमिंग आणि जलक्रीडा केली. हरिदासे प्रदक्षिणा करी आयला सिंहद्वारे, हरिकीर्तन कोलाहल सकल नगरे. त्यानंतर हरिदास यांच्या समाधीला प्रदक्षिणा करून सगळे सिंहद्वारेला आले आणि तिथे त्यांनी कीर्तन चालू केलं. सिंहद्वारे आसी प्रभू पसारीरा थाई, आंचल पातिया प्रसाद मागीला टाथाई. सिंहद्वाराच्या गेटलाच आनंद बाजार आहे ना, तिथे महाप्रभूने स्वतः आपल्या उत्तरी वस्त्र समोर करून सगळ्या दुकानदारांना काय मागितलं, भिक्षा मागितली. हरिदास ठाकुरेर महोत्सवेर तरे, प्रसाद मागिया भिक्षा देहत आमारे. काय म्हटलं महाप्रभूंनी, कृपा करून मला भिक्षा द्या, कारण आम्ही हरिदास ठाकूर यांच्या डिसेंबर आम्ही उत्सव मनवतो आहे, त्यासाठी मी प्रसाद भिक्षा मागतो आहे. सुनिया पसरी सब चांगडा उठाइया, प्रसाद देते असे तार आनंदित हैया. हे ऐकून सर्व जे दुकानदार होते त्वरित आपल्या मोठ्या मोठ्या बास्केट ज्या प्रसादून भरायला लागले आणि आनंदाने महाप्रभूंना द्यायला लागले. स्वरूप गोसाई पसारे के निषेधीला, चांगडा लाइया पसारे पसारे बसीला. पण स्वरूपदास गोस्वामीने त्यांना थांबवलं आणि शॉपकीपर परत गेले आणि तिथे बसले आपल्या बास्केट घेऊन. स्वरूप गोसाई प्रभुरे घर पाठाईला, चारी वैष्णव चारी पिछाडा संगे राखीला. स्वरूप दामोदर गोस्वामीने महाप्रभूंना परत गंभीरात परत पाठवलं आणि 4 वैष्णव आणि 4 सेवक त्यांच्यासोबत ठेवले. स्वरूप गोसाई कहिलेन सब पसारी रे, एक एक द्रव्य एक एक पुंजा देह मोरे. स्वरूप दामोदर काय म्हणाले की फक्त सगळ्या प्रसादाचा 4 पामफुल तेवढाच प्रसाद इच आयटम द्या. आणि सगळ्यांनी काय बास्केट भरायला लागले. ते नको, एवढा नको, प्रत्येक आयटम 4 असं हात बसतील असं. आई मत नाना प्रसाद बोझा बांधाइया, लाइया आईला 4 जनेर मस्तके चढाइया. अशा प्रकारे विविध प्रकारेचे व्यंजन कलेक्ट करून त्यांनी 4 हे जे सेवक होते त्यांच्या डोक्यावर ठेवले आणि आणले. वाणीनाथ पटनायक प्रसाद आणिला,
काशी मिश्र अनेक प्रसाद पाठायला. या व्यतिरिक्त यांनी वाणीनाथ पटनायक आणि काशी मिश्र यांनी पण प्रसाद आणला खूप मोठ्या प्रमाणात. नंतर सब वैष्णवे प्रभू वसाईला सारी सारी, आपणे परिवेशे प्रभू लाय्या जनाचारी. महाप्रभूंनी सगळ्यांना एका रांगेत बसवलं आणि स्वतः आता काय करायला लागले, इतर 4 लोकांसोबत प्रसाद वाढायला लागले. महाप्रभूर श्रीहस्ते अल्पना आईसे, एक एक पाते 5 जनार भक्ष परिवेशे. महाप्रभूंची हाईट किती होती, त्यांच्यामुळे त्यांचा हात पण मोठा होता. ते एका हातात किती बसायचं, 5 जणांचा प्रसाद एका प्लेटमध्ये टाकायचे. स्वरूप कहे प्रभू वसी करह दर्शन, आम्ही इहा सभा लय्या करी परिवेशन. स्वरूप दामोदर म्हणाले महाप्रभूंना की तुम्ही बसा आणि बघा, आम्ही इतर व्यक्ती काय करतो, प्रसाद वाटतो. स्वरूप जगदानंद काशीश्वर शंकर, 4 जन परिवेशन करे निरंतर. त्यानंतर यांनी प्रसाद वाटप केला. प्रभू ना खाईले केह ना करे भोजन, प्रभू रे से दिने काशी मिश्रे र निमंत्रण. तर आता महाप्रभूंनी खाल्लं नाही, त्यामुळे कोणीच खाल्लं नाही, कारण त्या दिवशी काशी मिश्रा यांच्या घरी महाप्रभूंना निमंत्रण होतं. प्रत्येक दिवशी फिक्स होता. आपण काशी मिश्रा आईला प्रसाद लाईया, प्रभू रे भिक्षा करायला आग्रह करिया. त्यामुळे काशी मिश्रा पर्सनली तिथे आले आणि त्यांनी महाप्रभूंना प्रसाद दिला. त्यांनी जगन्नाथ प्रसाद आणला होता महाप्रभूंना दिला. पुरी भारतीर संगे प्रभू भिक्षा कैला, सकल वैष्णव तबे भोजन करीला. तर महाप्रभूंचे जे गॉड ब्रदर्स काय नॉट गॉड ब्रदर, परमानंदपुरी आणि ब्रह्मानंद भारती कोण आहेत, ईश्वरपुरी यांचे गॉड ब्रदर्स आहेत. तर यांच्यासोबत महाप्रभूंनी प्रसाद ग्रहण केला. त्यानंतर सगळ्यांनी खाल्लं, सगळे प्रसाद घ्यायला लागले. आकंठ पुराय्या सबाई करायला भोजन, देह देह भली प्रभू भले न वचन. सगळ्यांनी गळापर्यंत येईपर्यंत भोजन महाप्रभूंनी दिलं की महाप्रभूंनी सगळ्यांना आज्ञा दिली की अजून द्या, अजून द्या, वाढा वाढा. अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांना भोजन करायला. भोजन करिया सबे कैला आचमन, सबारे पराईला प्रभू माल्य चंदन. भोजन झाल्यानंतर आचमन झाल्यानंतर सगळ्यांना पुष्पहार आणि चंदन लावण्यात आलं. ही एक प्रथा गौड्यामध्येच बघितली आपण, आहे की नाही. याच्या आधी कोणी बघितलं का आपण, पहिले केलं का कधी, जेवल्यानंतर चंदन हार आपल्याकडे विडा देतात, पान किंवा सुपारी. प्रेमाविष्ट हैया प्रभू करेन वरदान, शुनी भक्त कणेर जुडाय मनस काम. महाप्रभू प्रेमाविष्ट होऊन त्यांनी सगळ्यांना एक काय दिलेलं आहे, वर दिला सर्व भक्तांना की सगळ्यांनी तो आनंद म्हणजे संतुष्ट होऊन ऐकला. ते म्हणाले, हरिदासेर विजयोत्सव ये कैला दर्शन, ये इहा नृत्य कैला जय कैला कीर्तन, ये तारे वालुका दिते करिल गोमन, तारमध्ये महोत्सवे ये कैला भोजन, अचिरे हैवे तासबार कृष्ण प्राप्ती, हरिदास दर्शने हय आयछे शक्ती. त्या संपूर्ण उत्सवात ज्याने ज्याने भाग घेतला त्याला काय मिळेल, अचिरे हैवे तब कृष्ण प्राप्ती. का, कारण हरिदास दर्शने है ऐसे शक्ती. हरिदास ठाकूर यांच्या दर्शनात उदाहरण बघा, सांगा उदाहरण काय. आणि ती वैश्या 3 दिवस फक्त दर्शन घेतलं महाप्रभू हरिदास ठाकूरचं, काय झालं, ती परम वैष्णव झाली. आणि सगळे जे साधू तिथं दर्शन घ्यायला आले, साधूंना काही इच्छा नसते कोणा स्त्रीचं दर्शन घ्यायचं,
हे की नाही. इथे तर आले नाही की कोण वैश्य आले होते, तिला बघायला नाही आले. कशा प्रकारे ती भक्त झाली, महान वैष्णवी झाली ती. तिला बघायला महान महान वैष्णव साधू आले. ही कोणाची शक्ती आहे? हरिदास दर्शने, महाप्रभू म्हणतात आहे. तो महान भक्तांचा लवमात्र संघ हा डेस्टिनी बदलून देतो, लक्षात. म्हणून म्हणतात लवमात्र साधू संघ सर्व सिद्धी होय, हे की नाही. तो हा खूप भाग्यवान समजावं की असे पॉवरफुल लोक आपल्याला हरिदास ठाकूर सारखे भेटते. कृपा करी कृष्ण मोरे दियाशील संग, स्वतंत्र कृष्णेर इच्छा कैला संग भंग. तर माझ्यावर कृपा होऊन कृष्णाने माझ्यावर काय केलेलं आहे? कृपा केली की, आणि हरिदास ठाकूर यांचा संघ दिला. महाप्रभू म्हणतात आहे. पण आता कृष्ण काय स्वतंत्र आहे, त्यामुळे आता ही त्यांचा जो संघ आहे माझ्याकडनं तो भंग झाला, विरह निर्माण झाला. हरिदासेर इच्छा यबे हैला चलिते, आमार शकती तारे नारीले राखीते. आता हरिदास ठाकूर स्वतः या भौतिक जगातून निघण्याचा म्हणजे त्यांनी इच्छा केली, त्यामुळे मी त्यांना कुठल्याच प्रकारे माझ्या शक्तीने थांबवू शकलो नाही. इच्छा मात्रे कैला निज प्राण निष्कारण निष्क्रामण, पूर्वेन सुनियाची न भीष्मेर मरण. तर सिमिलरली जसं भीष्माने आपल्या इच्छा मृत्यू केला, त्याच प्रकारे हरिदास ठाकूर यांनी पण आपला देहत्याग केला. हरिदास आचिला पृथ्वीर शिरोमणी, ताहा विना रत्नशून्य हैला मेदिनी. या जगात हरिदास ठाकूर कोण आहे? शिरोमणी, सगळ्या मणींमध्ये श्रेष्ठ. ताहा विना, त्यांच्या विना हे झालं काय? हे जग कसं आहे? बिरेफ्ट ऑफ एनी ज्वेल. आता काही ते ज्वेल म्हणजे तो मणी राहिलेला नाही आहे, अमूल्य मणी. जय जय हरिदास बली कर हरी ध्वनी, एत बली महाप्रभू नाचे न आपणी. महाप्रभू हरिदास ठाकूर की जय, अशा म्हणत म्हणत महाप्रभू नाचायला लागले. सबे गाय जय 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 हरिदास, नामेर महिमा यहे करीला प्रकाश. सगळे गाय लागले जय 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 हरिदास. कारण काय? नामेर महिमा येणं करीला प्रकाश, नावाचा महिमा त्यांनी प्रचार केला. तबे महाप्रभू सब भक्ते विदाय दिला, हर्ष विषादे प्रभू विश्राम करीला. त्यानंतर महाप्रभूंनी सर्व भक्तांना निरोप दिला आणि स्वतः आनंद आणि दुःख याच्या मिश्रित फिलिंगमध्ये, अनुभवामध्ये त्यांनी विश्राम केला. ऐत कहिलू हरिदासे रविजय, याहार श्रवणे कृष्णे दृढ भक्ती होय. अशा प्रकारे मी हरिदास ठाकूर यांनी कसा शरीर त्याग गेला याचं वर्णन केलं. हे जे वर्णन आहे हे ऐकल्याने काय होईल? आपलं मन जे आहे भक्तीमध्ये दृढ होईल. कशा प्रकारे? तर याचं काय बेसिकली, तर हरिनाम यावर श्रद्धा असेल तर आपण जे मोठ्या भगवद्गीतेत 2 जे आहेत की अंतकालाचे मामेव स्मरण मुक्त केल्यावरून, ती अंतकाळी आपल्याला हरिनाम घेणे आवश्यक आहे. नाही तर दुसरं काय ते नाही, दुसरं काय? कृष्ण नाम नाही घेतलं तर काय मिळेल? तो श्लोक काय? अरे तो हा श्लोक झाला, यम यम वापी स्मरण भावम त्यज्यती अंत्य केलं. तर ज्या ज्या भावामध्ये आपण हे करू त्या भावात जावं लागेल. तो हरिनामामध्ये श्रद्धा मिळाल्याने काय झालेलं आहे? इच्छा मृत्यू तर पॉसिबल आहे, कॅन यू इमॅजिन. आणि मग हरिनाम घेता त्या शरीर त्यागण्यामध्ये त्यांना
कुठल्याच प्रकारची परीक्षा नाही की अरे हरिनाम मिळणार आहे का. ही पावर आहे. ते श्रद्धापूर्वक आपले घेतले तर अंतकाळी नाम हे येणारच. जो आपल्या संघाने दुसऱ्याला नाम देऊ शकतो तर स्वतःचं काय ह्याच्यात स्वतःची काय बोलणं आहे. म्हणून ते दिलं आहे की त्याचं मन दृढ होईल. चैतन्य र भक्त वात्सल्य इहा ते जानी भक्तवांच्या पूर्ण कैला न्यासी शिरोमणी. तर या प्रसंगाने काय आपल्याला दिसतं की महाप्रभू आपल्या ज्या पार्षदांप्रती किती स्नेह ठेवतात. स्वतः महाप्रभू कशा प्रकारे पास टाईम क्रिएट करतात. सस्नेहे महाप्रभू स्वतः भिक्षा मागतात आहे, स्वतः अंतिम विधी करतात आहे की नाही, आणि स्वतः नृत्य आणि उत्सव साजरा करतात, स्वतः भोजन वाढतात आहे. तर हे झालं त्यांचं आपल्या पार्षदांप्रती स्नेह. ॲक्च्युली महाप्रभू संन्यासांचे संन्यासी, टॉपमोस्ट संन्यासी आहे, तरी ते आपल्या भक्तांची इच्छा आहे ती पूर्तीसाठी काही करायला तयार आहे. शेष काले दिला तारे दर्शन स्पर्शन तारे कोले करी कैला आपणे नर्तन. जेव्हा हरिदास ठाकूर आपल्या शेवटच्या स्टेजेसमध्ये होते तेव्हा महाप्रभूंनी काय केलेलं आहे, त्यांना आपल्याला स्पर्श करण्याची अनुमती दिली होती. त्यांच्या जवळ येऊन आणि त्यांना स्पर्श करण्याची. त्यामुळे महाप्रभूंनी हरिदास ठाकूर यांचं शरीर काय केलं, म्हणजे बेसिकली आपल्या मांडीवर घेतलं आणि पर्सनली त्यांनी नृत्य केलं. आपणे श्रीहस्ते कृपाय तारे वालू दिला आपणे प्रसाद मागे महोत्सव कैला. ही कृपा दिली. महाभागवत हरिदास परम विद्वान आई सौभाग्य लागी आगे करीला प्रयाण. हरिदास ठाकूर फक्त श्रेष्ठ भक्तच नव्हते, पण महान पंडित स्कॉलर पण होते. कुठे कळतं आपल्याला, कुठे कळालं, मुजुमदार गोपाल चक्रवर्ती हे की नाही, त्याची चर्चा होते तेव्हा हरिदास ठाकूर काय म्हणतात आहे, शास्त्र कोट करून सांगतात की मोक्ष काय आहे, मुक्ती काय आहे, नामाभासाने मुक्ती मिळते, शास्त्र पण. म्हणून तर या दोन्ही गुणांमुळे काय झालेलं, महाप्रभूंसमोर त्यांना आपलं शरीर त्यागण्याची संधी प्राप्त झाली. चैतन्य चरित्र आई अमृतेर सिंधू कर्णमन तृप्त करे यार एक बिंदू. तर चैतन्य चरितामृत काय आहे, ॲक्च्युली हा अमृताचा सागर आहे. ॲक्च्युली याचा एक थेंबच पुरेसा आहे आपलं मन आणि कान तृप्त करण्यासाठी. भवसिंधू तारिवारे आयचे यार चित्त श्रद्धा करी शूनसई चैतन्य चरित्र. जो कोणी हा भवसागर पार करण्याची इच्छा करतो आहे त्याने काय करावं, श्रद्धापूर्वक काय करायचं, श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवन आणि चरित्र श्रवण करणे. श्रीरूप रघुनाथ पदे यार आस चैतन्य चरितामृत कहे कृष्णदास. तर आपण मागे बघितलं होतं हरिदास ठाकूर यांची जीवनामध्ये 2 परीक्षा आल्या. इन द सेन्स परीक्षाने, एक तर ही लक्षहिरा 3 दिवस आले, त्याच प्रकारे नंतर माया पण आली. अद्वैताचार्यांनी काय केलं, त्यांना एक हे दिली होती, गुफा दिली होती राहायला, गुफेत राहायचे ते. तेव्हा माया पण आली सिमिलरली. पण माया लक्षहिऱ्यापेक्षा कित्येक पटीने प्रलोभन देऊ शकत होती आणि ती पण कथा येते. पण इव्हन काय झालं, माया पण म्हणते बेसिकली दासी व्हायलेले की तुमच्यासमोर नतमस्तक होते. तर असे आहेत श्री हरिदास ठाकूर. आता आपण 12वा अध्याय पुढच्या वेळेस बघूया.
अशा प्रकारे महाप्रभू आणि जगदानंद पंडित यांच्यामध्ये काय लिहिलं होतं. ठीक आहे. आणि नंतर मग आहे 13वा अध्याय जगदानंद पंडित आणि रघुनाथ भट्ट गोस्वामी यांच्याबद्दल